श्री स्वामी समर्थ. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आमच्या रोजच्या जगण्याशी, आपल्या आरोग्याशी, आपल्या मानसिक शांततेशी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मीशी जोडलेला आहे. आपण अनेकदा विचार करतो की मी खूप कष्ट करते, देवाधर्माचं करते, तरीही माझ्या घरात पैसा का टिकत नाही, घरात सतत आजारपण का असतं, चिडचिड का होत असते. आपल्याला वाटतं की यामागे काहीतरी खूप मोठं कारण असेल, पण साक्षात 60,000 ओव्यांचा सार असणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथातील 37व्या अध्यायात याचे अत्यंत सोपं आणि धक्कादायक उत्तर दिलं आहे. तुम्ही जर हा अध्याय ऐकला नसाल तर आपल्या चॅनलवर हा अध्याय आहे. हा केवळ एक अध्याय नाही आहे, तर हा आपल्या रोजच्या आयुष्याला शिस्त लावणारा, आपल्याला स्मार्ट आणि यशस्वी बनवणारा एक मास्टर क्लास आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जेवताना, झोपताना आणि रोजच्या वागण्यात आपण कळत नकळत अशा काही चुका करतो ज्या आपल्या प्रगतीला खिळा घालतात. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अध्यायाच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे घरात कोणत्या गोष्टी असाव्यात आणि घर कसं स्वच्छ ठेवावं. आत्ताच्या काळात आपण याला होम मॅनेजमेंट किंवा पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो. हा ग्रंथ सांगतो घराची स्वच्छता करताना सुरुवात नेहमी नैऋत्य कोपऱ्यापासून करावी. आजचे वास्तुशास्त्रसुद्धा हेच सांगतं की घराचा नैऋत्य कोपरा हा स्थैर्याचा कोपरा असतो. जर हा कोपरा अशुद्ध असेल तर घरात पैसा टिकत नाही आणि मानसिक आजार वाढतात. अध्यायात दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे पवित्र वस्तूंचे संवर्धन. घरात शुद्ध तूप, तीळ, चंदन आणि गोमाता यांची सेवा असणं अत्यंत शुभ मानलं जातं. गाय केवळ एक प्राणी नाही आहे, तर ती सकारात्मक ऊर्जेचा महासागर आहे. आज विज्ञानानंही मान्य करतं की गायीच्या सहवासात राहिल्यामुळे माणसाचा ताणतणाव 50% कमी होतो. त्यामुळे तुमच्या घरात जर जागा असेल तर गोसेवा नक्की करा. नाहीतर किमान रोज पक्षी आणि प्राण्यांसाठी घराबाहेर अन्न पाणी ठेवा. निसर्गाला देणं हाच समृद्धीचा पहिला नियम आहे. आता यानंतर वळूया देवपूजेकडे. अनेकांची तक्रार असते वेळच मिळत नाही म्हणून पूजा करत नाही. सकाळची खूप धावपळ असते, पण श्री गुरूंनी या अध्यायात किती लवचिकता दिली आहे ते बघा. त्यांनी सांगितलंय की जर तुम्हाला तिन्ही त्रिकाळ पूजा करणं शक्य नसेल तर सकाळी करा, सकाळी जमलं नाही तरी दुपारी करा, दुपारीही वेळ नाही मिळाला ना तर संध्याकाळी करा, किंवा अगदी जेवणापूर्वी देवाचे मनापासून स्मरण करून त्याला नमस्कार करा. देवाला तुमच्या तासाभराच्या पूजेची गरज नाही आहे, तर देवाला तुमच्या भावनेची गरज आहे. आणि यापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ पूजा सांगितलेली आहे ती म्हणजे मानसपूजा. आता मानसपूजा म्हणजे काय? डोळे बंद करून मनातल्या मनात देवाची मूर्ती पाहणे, त्याला मनोमन गंध फुलं वाहणे आणि त्याचा आशीर्वाद घेणे. आजचे आधुनिक मानसशास्त्र याला व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन म्हणतं. जेव्हा तुम्ही रोज 5 मिनिट शांत बसून मनातल्या मनात ईश्वराची किंवा तुमच्या गुरूंची पूजा करताना, तेव्हा तुमचा मेंदू अत्यंत शांत होतो, तुमची निर्णय क्षमता वाढते आणि आत्मसन्मान वाढतो. आता या अध्यायात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भोजनविधी. आज आपण स्क्रीनसमोर बसून TV पाहतो किंवा मोबाईल स्क्रोल करत जेवत असतो, पण हा 37व्या अध्यायामध्ये जेवणाचे जे नियम सांगितलेत ना ते वाचून आधुनिक डॉक्टरसुद्धा थक्क झाले आहेत. जेवणाच्या वेळी मौन पाळणे. जेव्हा आपण जेवताना बोलतो तेव्हा आपल्या शरीरात अन्न योग्य प्रकारे पचत नाही, गॅसेसचा त्रास होतो. शांत बसून अन्नाचा प्रत्येक घास चावून खाल्ल्याने लाळ व्यवस्थित मिसळते आणि पचनक्रिया सुधारते. यालाच आज माइंडफुल ईटिंग म्हटलं जातं. यानंतर जेवणापूर्वी 5 घास देवाचं नाव घेऊन दातांना न लावता गिळायचे असतात. हा एक प्रकारचा निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा विधी आहे. ज्या अन्नामुळे माझं शरीर चाललं आहे त्या अन्नाचा आदर करणे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. अंधारात किंवा काळे कपडे घालून न जेवणे. काळा रंग हा ऊर्जा शोषून घेतो. जेवताना आजूबाजूचं प्रसन्न वातावरण असावं. जर जेवताना अचानक अंधार झाला तर दिवा लागेपर्यंत जेवण थांबवावं, कारण अंधारात अन्नामध्ये एखादा कीटक किंवा अशुद्ध गोष्टी पडण्याची शक्यता असते. हा किती प्रॅक्टिकल आणि सायंटिफिक विचार आहे बघा ना. भोजनानंतरचा पुढचा टप्पा येतो ते म्हणजे झोपणे. आता झोपण्याचा नियम काय आहे तर बघा, आज सगळ्यात मोठा आजार झोप न येणे हा जगातील सगळ्यात मोठा आजार बनत चालला आहे. यावर गुरुचरित्रात काय उपाय सांगितले आहेत? स्वग्रही नेहमी पूर्वेकडे डोके करून झोपावं. विज्ञानाच्या नियमानुसार पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. उत्तरेकडे डोके करून झोपल्याने मेंदूतील रक्तभिसरण बिघडतं आणि रात्री वाईट स्वप्ने पडतात. म्हणूनच उत्तरेकडे डोके करून पूर्णपणे निषिद्ध मानलं आहे.
मोडक्या किंवा अशुद्ध खाटेवर कधीच झोपू नये. झोपण्यापूर्वी उशाला पाण्याचा तांब्या ठेवावा आणि देवाचं स्मरण करावं. यामुळे रात्री येणारे नकारात्मक विचार थांबतात आणि गाढ झोप लागते. कधीसुद्धा नग्न होऊन किंवा ओल्या कपड्यांनी झोपू नये. हे नियम आपल्या वैयक्तिक शिस्तीशी आणि आरोग्याशी जोडलेले आहेत. आता यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घराची स्वच्छता राखता, जेव्हा तुम्ही अन्नाचा आदर करता, जेव्हा तुम्ही रात्री योग्य दिशेला डोके ठेवून करून झोपता, तेव्हा नकळत तुमच्या शरीरात आणि मनात एक प्रचंड सकारात्मक बदल घडू लागतो. तुमची चिडचिड थांबते, घरातील वाद मिटतात आणि जिथे शांतता असते तिथेच लक्ष्मीचा अखंड वास असतो. शेवटी साक्षात श्रीगुरूंनी सांगितलंय की जो मनुष्य या नियमांचं पालन करतो त्याच्या घरात कधीही गरिबी येत नाही. त्याला कोणत्याही भिक्षेची गरज पडत नाही, कारण त्याचं घर स्वतःचं एक तीर्थक्षेत्र बनलेलं असतं. त्यामुळे आजपासून यातल्या किमान 2 ते 3 गोष्टी आपण आपल्या रोजच्या आयुष्यात लागू करण्याचा प्रयत्न करूया. पहिली गोष्ट म्हणजे जेवताना मोबाईल बाजूला ठेवूया. सकाळी उठून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करूया आणि रात्री झोपताना शांत मनाने गुरूंचे स्मरण करून झोपूया. पहा तुमचं आयुष्य कसं बदलून जाते. तुम्हाला जर ही खरंच माहिती आवडली असेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नियम बदलले की आयुष्य बदलतं. साक्षात श्रीगुरूंच्या शब्दांनी दडलेलं रोजच्या सुखी जेवणाचं हे रहस्य आहे. अन्नाचा सन्मान, घराची स्वच्छता आणि मनाची शांतता. जिथे हे 3 नियम पाळले जातात तिथे लक्ष्मी स्वतः चालत येते. चूक सुधारण्यासाठी वय लागत नाही, फक्त एक योग्य विचार आणि योग्य शिस्त पुरेशी असते. श्री गुरुचरित्र हा केवळ एक ग्रंथ नाही आहे, तर तो आपल्या रोजच्या विस्कळीत झालेल्या आयुष्याला सुंदर असा आकार देणारा मास्टर क्लास आहे. घरात पैसा टिकत नाही म्हणून रडण्यापेक्षा घरातील ऊर्जा आणि आपली दिनचर्या बदलून बघा, स्वतःमध्ये प्रगती दिसेल. शिस्त ही कडू वाटू शकते, पण तिचं फळ आयुष्यभर गोड असतं. आज स्वतःला शिस्त लावा, उद्या जग तुमचा आदर करेल. जेव्हा तुम्ही अन्नाचा, वेळेचा आणि निसर्गाचा आदर करायला शिकता, तेव्हा तुमचं ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभं राहतं. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या गदारोळात दिवसातून फक्त 5 मिनिटं मनातल्या मनात गुरूंशी जोडणं, ती म्हणजेच आपली मानसपूजा. आयुष्यात कितीही वादळं आली तरी ज्याच्याकडे संयम आणि गुरूंची शिकवण आहे त्याला कधीच अपयश येत नाही. स्वतःचा आत्मसन्मान इतका मजबूत ठेवा की परिस्थिती कितीही कठीण असली ना, तरी तुमची आंतरिक शांतता कधीच भंग पावणार नाही. कष्ट सगळेच करतात, पण यश त्यांनाच मिळतं जे निसर्गाच्या आणि गुरूंच्या नियमांचं बोट धरून चालतात. जर रात्रीची झोप आणि दिवसाची शांतता हवी असेल तर आजच बदला या तुमच्या रोजच्या जगण्याच्या सवयी. दरिद्रता कपड्यांवरून किंवा पैशावरून ठरत नाही, तर ती माणसाच्या विचारातून आणि सवयीतून ठरते. जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि झोपताना नकारात्मक विचार, साधे नियम पण बदल प्रचंड होतो. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही काय काय शिकला ते नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ इथंच थांबवूया. श्री गुरुदेव दत्त.